है दुश्मन हमारे पड़ोसी से नहीं लड़ना है, हमको स्पिरिट्स के साथ लड़ना है. मग Spiritual war. आपल्याला काय करायचंय? त्या मनुष्याशी नाही लढायचं, त्या शेजाऱ्याशी नाही लढायचं, तर त्याच्या आतमधून कार्य करणाऱ्या आत्म्याशी लढायचंय. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? So there is a fight that we all are involved in that fight. Bible tells us resist the devil and he will flee. आणि पहा एक युद्ध असतं, आपण त्या युद्धामध्ये प्रत्येक जण उतरलेला असतो. बायबल आपल्याला सांगतं की सैतानाला अडवा म्हणजे तो हरेल. Resist the devil and he'll त्याला flee. अडवा. Submit yourself to the Lord. देख ये नहीं भूलना है. Submit yourself to the Lord and resist the devil. आणि पहा हे विसरायचं नाहीये की स्वतःला परमेश्वरासमोर नतमस्तक करा, नम्र करा आणि मग सैतानाला अडवा. Praise the Lord. Hallelujah. लेकिन प्रॉब्लम ये कुछ लोग क्या करते हैं, डेविल को पूछते तू किधर से आया, पण काही लोकांचं कसं असतं, मग सैतानाला विचारत बसता कुठून आलास. किधर से आया. अभी वो जैसा बहुत सच बोलने वाला है हम लोग को. ओके सच वो बाइबल में लिखा है, वो मुंह खोलेगा तो झूठ आता है बात. आणि बायबल सांगतं की सैतान खोटारड आणि खोटारड्यांचा बाप आहे. किधर से आया. कुठून आला. वो बोलेगा वो तुम्हारा वो रिलेटिव लोग, तुम्हारे रिश्तेदार ने कुछ तो भी जादू टोना किया. कोई जादू टोना किसने भी नहीं किया है. The devil will tell you lies. आणि सैतान तुम्हाला त्यांच्यामधून पण खोटच सांगत असतो. तो फिर एक ब्रदर ने बोला लेकिन यीशु भी पूछता था ना. मग एक ब्रदर म्हणाले की येशू पण विचारायचं. यीशु पूछता किधर से आया है तू. येशू पण विचारायचं कुठून Why आलास. Jesus was asking? काय येशू विचारत होता. जीसस को नहीं मालूम था येशूला माहित नव्हतं किधर से का. आया वो डेविल. Did Jesus know or no? आणि तुम्हाला काय वाटतं, येशूला माहित नसेल की तो कुठून आलाय आणि कसा आलाय. बाइबल में लिखा है जितने भी चांद या जितने भी तारे हैं पूरा आकाश मंडल में, कोटि कोटि जो तारे हैं, हर एक स्टार को उसके नाम से बुलाने वाला परमेश्वर है. हालेलुया. धन्यवाद. Praise the Lord. कितना महान है वो प्रभु. किती महान आहे आपला परमेश्वर. He calls them by name. आणि तो त्या ताऱ्यांना सगळ्यांना नावाने बोलावतो. And ये करोड़ों जो तारे हैं, उसको कंट्रोल करने के टाइम पे अगर कहीं जंगल के अंदर एक पक्षी गिरता है तो वो भी उसके नॉलेज में है. हालेलुया. कितना महान है ये परमेश्वर. किती महान आहे हा परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. He knows everything that is happening everywhere. आणि सगळीकडे सगळं जे काही होतं ते त्यातलं सगळं त्याला माहित असतं. Praise the Lord. हालेलुया. So there's nothing that can hide from him. आणि त्याच्यापासून काही लपलंय असं काहीच नाहीये. So when Jesus was asking the devil from where you came, it was not that Jesus never knew. आणि पहा जेव्हा येशू त्या सैतानाला विचारतो की तू कुठून आलास, असं नाहीये की येशूला काही माहित नाहीये. अगर समझो यीशु ये सवाल नहीं पूछता तो बाइबल में नहीं लिखा होता, किसी को नहीं मालूम होता. आणि जर येशूने हे विचारलंच नसतं, मग ते बायबल मध्ये लिहिलंच नसतं आणि हे कोणाला माहितच नसतं. कैसा मालूम पड़ता था किधर मग से. कसं माहिती पडलं तो असतं. जीसस बोलता था किधर से आया है तू. मग येशू म्हणतो कुठून आलास तू. और एक चीज याद रखिए, शैतान मुझे झूठ बोल सकता है लेकिन यीशु को झूठ नहीं बोल सकता. एवढं लक्षात ठेवा, सैतान तो आपल्याला खोटं बोलू शकतो पण येशूला खोटं बोलू शकत Praise the Lord. हालेलुया. 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 जब यीशु पूछे किधर से आया, बोले सर मैं इधर इधर से, क्योंकि यीशु से क्या छुपा सकता है. कारण येशू पासून तो काहीच लपवू शकत नाहीये. Praise the Lord. Hallelujah. And why Jesus did that, so that everybody would know what was happening. आणि जेव्हा तो येशू त्यांना विचारत होता तेव्हा सगळ्यांना माहित होतं की तो काय विचारतोय. Praise the Lord. हालेलुया. But some of our people they बोले यीशु का, अभी मैं भी पूछा शैतान किधर से है, वो हमको झूठ बोलता है फिर. आणि असे अनेक लोक आहेत जे विचारतात पण त्यावेळेस सैतान तर खरं बोलते, खोटं बोलते, खोटंच बोलत असणार. How many people? किती लोक आहेत. Some of the people will say, from where you have come, somebody is doing witchcraft, somebody is doing this, and then we start imagining, कौन है, मेरे को लगता बराबर ये सिस्टर है ना, मेरे पे बहुत जलती है वो, ये witchcraft कर रही है. And what happened? Then there is fight between the two people. आणि पहा काही लोक असे विचारतात आणि विचारल्यानंतर तो सैतान असं सांगतो की यांनी हे केलंय, त्यांनी करणी केले, त्यांनी पाठवलंय. आणि मग आपण काय विचार करतो, हा ही व्यक्तीच वाईट आहे. मग त्या व्यक्तीविरुद्ध भांडणं सुरू होतात. Praise the Lord. My Jesus is so powerful. आणि पहा माझा येशू इतका I सामर्थ्यशाली don't need to know from where you came, I don't have to negotiate with the devil. All I need to do is to resist him in the name of Jesus. आणि पहा तो कुठून आलाय, कसा आलाय, मला त्याशी काही घेणं देणं नाहीये, त्याच्याशी आर्ग्युमेंट करण्याची गरज नाहीये. फक्त मला येशूच्या नावामध्ये त्याला धमकवायचंय. We don't have to negotiate with him. त्याच्याशी बसून सल्ला मसलत कधी जाशील, कसा जाशील असं विचारत बसायची आपल्याला गरज नाहीये. Praise the Lord. We don't have to do that. मग आपल्याला ते करण्याची गरज नाहीये. Okay, our enemy, Bible says our fight is not against flesh and blood, but against principalities and powers and wicked forces in the atmosphere.
कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. I also told you that the weapons the devil will make, the Bible does not even say that he will not make a weapon, he will make a weapon against us. आणि बायबल आपल्याला हे नाही सांगत आहे की तो तुमच्या विरुद्ध हत्यार उचलणार नाही, त्याने हत्यार बनवलेला आहे. It doesn't say the devil will not be able to prepare a weapon against you. आणि असं नाही म्हणत आहे बायबल की सैतान तुमच्या विरुद्ध हत्यार बनवणारच नाहीये. He says every weapon that he raises against you. आणि इथे काय लिहिलेलं आहे, प्रत्येक हत्यार जो त्याने तुमच्यासाठी बनवलंय, हथियार, असली हथियार वो लेगा, जब वो दूसरे लोगों के ऊपर, जब वो दूसरे जगह पे इस्तेमाल करेगा, it will work, but when he turns it towards you, it will become a toy in his hand. तो हत्यार बनवेल, ते हत्यार इतर कुठे जर त्यांनी वापरलं तर ते हत्यार कार्य करेल, पण जर त्यांनी ते तुमच्या विरुद्ध वापरलं तर ते हत्यार यशस्वी होणार Say नाही. no weapon will work against me. बोला माझ्या विरुद्ध कुठलंही हत्यार कार्य करणार नाही. Say no weapon will work against me. बोला माझ्या सोबत कुठलंही हत्यार कार्य करणार I नाही. will walk through the waters. मी पाण्यावरून चालेन, I will walk through the fire. मी अग्नीतून चालेन, Yea, though I walk through the valleys of shadow of death, आणि मी मृत्यू छायेच्या दरीतनं जरी चाललो, I will fear no evil. मला कुठल्याही दुष्टाईची भीती Say नाहीये. I will fear no evil. बोला मला कुठल्याही दुष्टाईची भीती नाहीये. बोलिए, शैतान को सुनने दीजिए. सैतानाला ऐकू द्या, तुम्ही ते घोषित I करा. fear no evil. मी कुठल्याही दुष्टाईला I घाबरणार will नाही. fear no evil. मी कुठल्याही दुष्टाईला Say it घाबरणार again, I will नाही. fear no evil. मी कुठल्याही दुष्टाईला घाबरणार Because- नाही. Because कारण- the Lord is with me. कारण परमेश्वर माझ्या सोबत आहे. Praise the Lord. Hallelujah. परमेश्वर मेरे साथ है. परमेश्वर माझ्या प्रभु सोबत, का हाथ मेरे ऊपर है. त्याचा हात माझ्यावरती प्रभु आहे. ने मुझे चुना है. परमेश्वराने मला प्रभु ने निवडले, मुझे खरीदा है. परमेश्वराने मला विकत उसके घेतले. लहू से मुझे खरीदा है. त्याच्या लहूने त्याने खरीद केले. I will fear no evil. मी कुठल्याही दुष्टाईला घाबरणार नाही. Praise the Lord. Hallelujah. मैं कोई अनहोनी से नहीं डरूंगा. मी कुठल्याही अनहोनी सोबत घाबरणार नाही. Praise the Lord. See, the devil will whisper negative things. पहा, सैतान तुमच्या कानात कुजबुज करेल He चुकीच्या will गोष्टीबद्दल, roar. He is like a roaring lion. आणि तो गरजणारा सिंहाप्रमाणे आहे. गरजने वाला शेर के जैसा है. गरजना का मतलब क्या है? वो झूठ बोलेगा तुम्हें, आणि तो- डराएगा तुम्हें. गरजणं म्हणजे काय? जोरात तो खोटं बोले, तुम तुम्हाला बर्बाद घाबरव- होने वाले हो, तुम मरने वाले हो, तुम्हारा अच्छा नहीं होगा, तुम्हारा नौकरी जाने वाला है, तुम्हारे बच्चे लोग गलत मार्ग में जाने वाले. इट विल रोर ऑल काइंड्स ऑफ नेगेटिव थिंग्स इन योर आणि माइंड. तो तुमच्या मनामध्ये या सगळ्या चुकीच्या गोष्टी भरवेल. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. लेकिन बाइबल में लिखा है वी शुड फाइट अ गुड फाइट ऑफ फेथ. पण बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्याला विश्वासाची चांगलं युद्ध लढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेट मी टेल यू वन मोर थिंग. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. शैतान को यीशु ने ऑलरेडी हराया है. सैतानाला येशूने अगोदरच हरवलेला आहे. अभी हम जो हारा हुआ है उसके साथ क्या लड़ाई लड़ोगे तुम? आता हारलेल्या सोबत तुम्ही काय लढणार आहात? What are you going to fight with somebody who has already been defeated? आणि जो आधीच हारलेला आहे त्याच्यासोबत तुम्ही काय लढणार आहात आणि जिंकणार आहात? According to Genesis chapter 3 verses 15, आणि उत्पत्ती 3:15 नुसार वहां पे ऐसा लिखा है तिथे असं लिहिलेलं कि आहे, जो सांप है, जो शैतान है, द सर्पेंट, तिथे असं लिहिलेलं आहे की जो साप आहे, वो देखो सांप ना खड़े नहीं रह सकता पूंछ के ऊपर. आणि पहा साप आहे ना तो शेपटीवरती उभा राहत नाही. कैन द स्नेक स्टैंड? साप उभा राहू शकतो का? खड़ा रह सकता है नहीं, वो रेंगता है जमीन पे. आणि तो जमिनीवरती रेंगाळतो. मेरा यीशु खड़ा है. माझा येशू उभा आहे. तो ज्यादा से ज्यादा सांप क्या कर सकता है? वो पैर को अटैक कर सकता है. तो जास्तीत जास्त काय करेल तर तो पायावरती काहीतरी घाव करेल. तो क्रूस के ऊपर पण त्या क्रुसावरती शैतान ने यीशु का हील बोलते हैं ना, पैर को, टाचेला हाँ, उसको अटैक किया. त्यांनी काय केलं? क्रुसावरती त्यांनी येशूच्या टाचेला घात केला किंवा टाच लेकिन चावलं. उसी पैर से पण त्याच पायाने यीशु ने उसका सिर को कुचल दिया. त्यांनी त्याच्या डोक्याला चेचलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. यीशु ने उसका सिर को पूरी तरीके से कुचल दिया है. त्यांनी काय केलं? येशूने स्वतःच्या पायाने सैतानाच्या डोक्याला पूर्णपणे कुचलून टाकलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. अभी वो हमसे हमारा नजरों में नजर मिला भी नहीं सकता. आता तो आपल्या नजरेला नजर नाही भिडवू शकत. Praise God. Hallelujah. So now the real fight is पण आता जी खरी युद्ध not with आहे, the devil. आता सैतानासोबत नाहीये. It is the fight of faith. आता विश्वासाचं युद्ध आहे. It's the fight of faith. आता विश्वासाचं युद्ध आहे. What is the fight of faith? आता विश्वासाचं युद्ध म्हणजे काय? Fight of faith is believing God's word. हे युद्ध असं आहे की तुम्हाला येशूच्या वचनावरती विश्वास When the ठेवायचा. devil will try to roar some negative things in your mind, जेव्हा सैतान तुमच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी भरवेल, you have to just smile at him and say it is written in the Bible. आणि त्यावेळेस तुम्हाला असं फक्त म्हणायचं, हे
बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Praise the Lord. Hallelujah. क्योंकि बाइबल में अगर वहां पे आर्मर के बारे में लिखा है, there it says in the last thing, the word of God is the sword of the spirit. आणि जर तुम्ही बायबल मध्ये शस्त्रांविषयी वाचाल तर तिथे वचनाविषयी असं लिहिलंय की ती आत्म्याची तलवार आहे. Praise the Lord. हालेलुया. हम कैसा शैतान से लड़ेंगे? आपण सैतानाशी कसं लढणार आहोत? शैतान से लड़ने के लिए लोखंड का तलवार नहीं चाहिए, हमको आत्मा का तलवार चाहिए. हालेलुया. सैतानाशी लढायला लोखंडाची तलवार नाही पाहिजे तर आत्म्याची तलवार पाहिजे. Praise the Lord. बोलो आत्मा का तलवार. बोला आत्म्याची तलवार. बोलो आत्मा का तलवार. बोला आत्म्याची तलवार. क्योंकि हमारा लड़ाई फ्लैश एंड ब्लड में नहीं, फ्लैश एंड ब्लड रहेगा तो लोखंड का तलवार चाहिए. जर रक्त आणि मांसासोबत युद्ध असतं ना तर आपल्याला लोखंडाची तलवार चालली असती. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. लेकिन हमारा जो लड़ाई है वो फ्लैश एंड ब्लड में नहीं है, पण आपली लढाई जी आहे ती रक्त आणि मांसासोबत नाही ये आहे. आत्मिक युद्ध है. हे आत्मिक युद्ध तो आहे. ये युद्ध में हमको क्या चाहिए? आत्मिक तलवार चाहिए. मग या युद्धात आपल्याला आत्मिक तलवार पाहिजे. और आत्मिक तलवार क्या है? मग आत्मिक तलवार काय प्रभु का आहे? वचन है. परमेश्वराचं इट इज वचन. अ टू एजेड सोर्ड. आणि ही दुधारी तलवार आहे. दो धारी तलवार है. ती दुधारी तलवार आहे. शैतान के पास एक धारी रहेगा, हमारे पास दो धारी है. सैतानाजवळ एक धारी असेल पण आपल्याकडे दोन प्रेज धारीची द तलवार आहे. लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तो अभी जो लड़ाई है हमारा किधर है? हमारा मेन लड़ाई इधर है. आता जी लढाई आहे ती इथे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर डेविल बोलता है तुम्हारा नाश होने वाला है, बीमार हो, जो भी रहेगा, एनी नेगेटिव थॉट दैट इज नॉट इन लाइन विद द वर्ड ऑफ गॉड इज फ्रॉम द डेविल. आणि पहा जो पण प्रत्येक विचार बायबल नुसार नाहीये, बायबलच्या वचनानुसार नाहीये तर तो सैतानाकडून आहे. Let's read one more portion in the Bible. Let's read 2 Corinthians chapter 10 verses 5. दुसरं करीन 10व्यातलं 5-6 आपण वाचूया. तर्क वितर्क व देव विषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध आहोत. Okay, read once again Yes. from 4th verse. 4th. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत Our weapons of warfare is not carnal. तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने क्या लिखा है समर्थ. मराठी में? वही है, our weapons. हमारा जो युद्ध करने का जो शस्त्र है ती वो दैहिक कार्नल दैहिक नहीं है. इट इज नॉट कार्नल बट आपले इट जे- इज क्या है? Yes. लेकिन वो क्या है? दे आर तर तटबंदी जमीनदोस्त करण्यात ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. इट्स पावरफुल. येस. It's not carnal, but it's powerful. Amen. Yeah. पुन्हा एकदा मी वचन वाचते, लक्ष द्या. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. Praise is powerful in pulling down of the strongholds. आणि सैतानाचे उंच गड पाडून टाकण्यासाठी ते सामर्थ्यशाली आहेत. If you read about Jeremiah, जर तुम्ही इर्मयामध्ये वाचलं when Jeremiah, God came and visited him, I think Jeremiah chapter 1, आणि इर्मया 1 मध्ये जेव्हा देव येऊन इर्मयाला भेट देतो and in verse 10, आणि 10व्या वचनामध्ये लिहिलंय, God told him, परमेश्वर He इर्मयाला said, बोलला, I am putting my words in your mouth. मी माझे शब्द तुझ्या मुखात घालतोय. And He says, you have to pull down the strongholds, uproot and to destroy. आणि ते जे शब्द घालतोय ते उंच गड पाडण्यासाठी आहेत. Okay, He told him to pull down, to uproot and to destroy. आणि पहा, उपटण्यास, विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास, पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रावर व राज्यावर दो नेमिले. चीज यहाँ पे दिया है, दो चीज यहाँ पे बोला है. पहला क्या बोला है? उसको हमको खींचना है, तोड़ना है, अप्रूट करना है, डिस्ट्रॉय करना है सब. आणि पहिली गोष्ट इथे सांगितलं की उपटायचं आहे, आपल्याला मुळापासून उपटायचं आहे. ओके, ये क्या है? शैतान ने जो ऑलरेडी उसका कार्य किया है. ते काय करायचं आहे की जे सैताने अगोदर कार्य केलेले आहे ते हमारे अड़ोस पड़ोस में, हमारे जीवन में, हमारे परिवार में, हमारे गांव में, हमारे देश में शैतान ने ऑलरेडी उसका कार्य करके उसने he has already built many strongholds. आणि पहा, आधीच जे सैतानाने त्याचे कार्य केलेले आहे आपल्या शेजाऱ्यात, आपल्या राज्यात, आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईकांत जे काही त्यांनी कार्य केलेले आहे ते उपटायचे आहे. तो अभी हमको काम शुरू करने से पहले पण आता आपल्याला काम सुरू करायच्या जो अगोदर भी शैतान ने बना के रखा उसको पूरा को हमको तोड़ना है. आता जे सैतानाने अगोदरच बनवून ठेवलंय ते सगळं आपल्याला शैतान तोडायचं के आहे. कार्य को नष्ट करना है. सैतानाच्या कार्याला नष्ट करायचं Praise the Lord. आहे. हालेलुया. उसके बाद त्याच्यानंतर हमको बांधना है. मग आपल्याला दुसरं बिल्ड करायचं Then you have आहे, to build, you have to plant. मग तुम्हाला बांधायचं आहे, लागवड करायची आहे. Praise the Lord. Are you getting it? So, कळतंय so का? these weapons are to pulling down of the strongholds of the enemy. आणि म्हणजे ते शस्त्र जे आहे ते सैतानाच्या उंच गोष्टी ते पाडायचं आहे, उद्ध्वस्त करण्यासाठी आहेत. उसके आगे क्या लिखा है?
फिफ्थ वर्ड्स में तर्क वितर्क व देव विषय ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. अच्छा, यहाँ पे क्या बोला? हमारा जो भी कल्पना है, जे काही आपल्या कल्पना आहेत, व्हाट इज द कल्पना? आपल्या कल्पना काय आहेत? हमारे विचार. आपले विचार जे आहेत. जितने भी लोग यहाँ पे बैठे हैं, किती जितके लोक इथे बसले आहेत, ये जो प्रभु ने हमें ये जो दिया है, दिमाग, ये ब्रेन जो दिया है हमें, जे काही परमेश्वराने आपल्याला हा डोकं दिलेला आहे, इसमें हम कल्पना कर सकते हैं. त्याच्यात आपण कल्पना करू शकतो. और ये जो कृपा जो प्रभु ने दिया है, आउट ऑफ ऑल व्हाट ही हैज क्रिएटेड, नोबडी हैज द कैपेसिटी टू हैव इमेजिनेशन. आणि पहा, जी देवाने ही कृपा जी आपल्याला कल्पना करण्याची पुरवले, ती दुसरी कोणाकडेच नाहीये, फक्त परमेश्वराची कृपा. कोई भी जानवर में नहीं है. कुठल्याच जनावरांमध्ये नाहीये. ये कृपा परमेश्वर ने सिर्फ मनुष्य को दिया है. आणि ही कृपा परमेश्वराने फक्त मनुष्याला दिलेली आहे. Praise the Lord. हालेलुया. And this is one of the most powerful thing that God has given us. आणि ही सगळ्यात सामर्थ्यशाली गोष्ट आहे जी परमेश्वराने आपल्याला पुरवलेली If you आहे. read in Psalms 139 आणि जर स्तोत्र संहिता 129 मध्ये and वाचलं verses 14, आणि जर 14 मध्ये तुम्ही वाचलं, वहां पे ऐसा लिखा है, तिथे असं लिहिलेलं आहे, Lord, fearfully and wonderfully you have created me. आणि भयप्रद आणि Wonderfully. आणि अद्भुत रीतीने तू अद्भुत मला, रीति से तूने मुझे बनाया है. आणि भयप्रद आणि अद्भुत रीतीने तू माझी घडवणूक दो केलेली चीज आहे. लिखा है वहां पे. दोन गोष्टी तिथे लिहिलेल्या आहेत. खाली अद्भुत नहीं लिखा है. फक्त अद्भुत नाही लिहिलेलं आहे. अद्भुत बोलेगा तो अगर तुम अपने आप को देखोगे अरसा में या आईना में, जब तुम अपने आप को देखोगे तो हम अद्भुत रीति से प्रभु ने हमें बनाया. आणि अद्भुत रीतीने परमेश्वराने आपल्याला बनवले. तुम्ही आरशात पाहिले तर तुम्हाला हे लक्षात येईल. Our eyes are made so beautifully. आणि आपले डोळे इतके छान सुंदर रीतीने बनवले. It can see a star that is, some hundreds and millions of light miles away from us. आणि कितीतरी मैल दूर ते आपल्यापासून तारे आहेत ते आपण पाहू शकतो. एक छोटा मूंगी को भी हम देख सकते हैं आणि हमारे एका हाथ छोट्या मुंगीला आपण पाहू शकतो. में. कितना सुंदर तरीके से बनाया है. किती सुंदर रीतीने परमेश्वराने और आपले उतना डोळे ही नहीं, बनवले. कलरफुल भी देखते हैं हम लोग. आपण सगळं काही रंगीत सुद्धा पाहू शकतो. किसने बनाया हमारे आंखों को? ह्या डोळ्यांना कोणी बनवलंय? मग किसने बनाया आंखों को हमारा? कोणी बनवलंय? हमने बोला है प्रभु को हमको ऐसा जरा अच्छा सागर जैसा आंखें दो. हमने बोला है प्रभु को ऐसा. हमने डिड वी गिवन ऑर्डर, हमको 2 आंख चाहिए, हमको 1 आंख चाहिए. कोणी ऑर्डर दिली होती का? 2 डोळे पाहिजेत, 1 कान पाहिजे. बाइबल में लिखा है, मट्टी जो है कुंभार को बोल नहीं सकता है कि मेरे को ऐसा ऐसा बनाओ. बायबल असं सांगता की माती कुंभाराला सांगू शकत नाही की मला कसं घडव. वो कुंभार का इच्छा है कैसा बनाने का. आणि ती कुंभाराची पूर्णपणे इच्छा आहे की त्यांनी कसं और बनवायचं. हमारा कुंभार जो स्वर्ग में बैठा है उसने हमको बनाया है. आणि आपला कुंभार जो स्वर्गात बसलाय त्याने आपल्याला प्रेज द लॉर्ड. बनवलं. हमें सुंदर बनाया है. आपल्याला सुंदर बनवलेलं प्रेज आहे. द लॉर्ड. ये आंखें भी उसने हमें दिया है. आणि हे डोळे सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेले कुछ आहेत. लोग बोलते प्रभु ने मुझे क्या दिया. काही लोक म्हणतात परमेश्वराने काय दिलं. आपने सुना है सब कुछ. बहुत एकदम निराश हो जाते हैं, बहुत तकलीफ दुख में. डेविल आके बोलता काय दिलं रे तुमच्या प्रभु ने तुम्हाला. फिर हम बोलते हैं प्रभु ने चर्च में गया क्या मिला, इधर गया क्या प्रार्थना करता हूं क्या मिला, प्रभु ने क्या दिया. अरे क्या दिया देखो, अरसा में देखो क्या दिया है तुमको. Praise the Lord. हालेलुया. See, devil wants to make you feel God has done nothing for you. आणि सैतान नेहमीच तुम्हाला असं दर्शवत असतो की येशूने तुमच्यासाठी काहीच नाही केलंय. Praise the Lord. हालेलुया. उसने हमें सुंदर रीति से बनाया, त्याने आपल्याला सुंदर रीतीने अद्भुत बनवलं. रीति से बनाया. अद्भुत रीतीने त्यांनी आपल्याला बनवलेलं आहे. लेकिन भयभीत रीति से जो बनाया, जो लिखा है वहां पे भयभीत रीति आणि से, तिथे जे भयप्रद हा शब्द जो लिहिलेला वो आहे हमारा मन के बारे में लिखा है. ते त्यांनी आपल्या मनाबद्दल लिहिलेलं आहे. हो सकता है मेरा हाइट रहेगा 6 फुट, 5 फुट, 5.5 फुट हमारा हाइट रहेगा, लेकिन जो हम विचार करते हैं, हम आसमान के अंदर एक हवाई जहाज भी उड़ा सकते हैं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वो हवाई जहाज किधर से आया? वो तो कुठून आलाय? विचार में से. आपल्या विचारात ना आला. प्रेज द लॉर्ड. हम हवे में भी उड़ सकते हैं. आपण हवेत पण उडू शकतो. और आज सबसे सेफेस्ट मोड ऑफ ट्रांसपोर्ट हवाई जहाज है. आणि आता सगळ्यात जास्त ट्रान्सपोर्ट जी वाहतूक आहे ती हवाई जहाजच आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? तुम जो सोचोगे, मालूम एक व्यक्ति था जो बचपन में इन चाइल्डहुड वन डे हिज मदर पुट हिम टू स्लीप. आणि एका व्यक्तीबद्दल लिहिलंय, लहान असताना त्याच्या मम्मीने त्याला झोपवलं, आईने त्याला रियल स्टोरी है ये. ही खरी स्टोरी आहे. तो माँ थोड़ी देर के बाद आई देखने के लिए, सो रहा है क्या करने देखने के लिए आई, तो ये बच्चा खिड़की की तरफ बैठा खड़ा था और चांद को देख रहा था. आणि हा जो मुलगा ज्याला आईने झोपायला सांगितलं होतं किंवा झोपवलं होतं तो खिडकीतनं बाहेर पाहत होता. So the mother came and asked him, "What are you seeing, my son?" आणि मग त्याची आई त्याला म्हणते काय तू पाहतोय? He said, "Mummy, one day no, I will go on that moon."
आणि तो काय म्हणाला आईला की एकदा ना मी त्या चंद्रावर जाणार आहे. Mother thought it was a joke because nobody had walked on the moon. आणि त्याच्या आईने असा विचार केलाय की हा असा कदाचित विचार करतोय, असं कोणी चंद्रावरती अजून तर गेलेलं She नाही. took it like a joke. तिने ते एक जोक But प्रमाणे this little घेतलं. boy was serious. पण हा जो मुलगा होता तो सिरियस होता या He would every विचारामध्ये. time look at the moon. तो सारखा त्या चंद्राला And पाहायचा he said, one day I will walk on that moon. आणि मी एकदा जाईन आणि त्या चंद्रावरती चालेन. After many years. आणि खूप वर्षाने. See, Neil Armstrong was the first man who walked on the moon. आणि आपल्याला माहिती आहे नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला व्यक्ती आहे जो चंद्रावरती And this man गेला. was the seventh man who walked on the moon. आणि हा जो मुलगा आहे तो 7वा होता जो चंद्रावरती गेलेला होता. Praise the Lord. हालेलुया. How did he go there? तो कसा गेला तिथे? This is the power that God has given us. आणि हीच तर त्याची शक्ती आहे जी देवाने आपल्याला दिलेली आहे. Praise the Lord. Fearfully and wonderfully. भयप्रद आणि अद्भुत रीतीने आपल्याला God बनवलेलं has आहे. given us imagination. देवाने आपल्याला कल्पना करायला In शिकवलेलं the आहे. book of Ecclesiastes chapter 3 and verses 11 Bible says, उपदेशक 3:11 मध्ये आपण वाचूया. तू आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत काळाविषयीच्या कल्पना उत्पन्न केली आहे. praise the Lord. क्या किया प्रभु उसने? आपापल्या समयी हर एक गोष्ट चांगली बनवली आहे. That is one part. हम लोग हमेशा बोलते हैं, He makes all things beautiful in His time. But उसके बाद में क्या लिखा है? मनुष्याच्या मनात मनुष्य का मन के अंदर अनंत काळाविषयी अनंत काल के बारे में कल्पना उत्पन्न केली आहे. उत्पन्न किया है. Praise the Lord. Hallelujah. हमारा मन के अंदर प्रभु ने अनंत काल का कल्पना डाला है. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आज भी मैं आपसे कहता हूं करोड़ों करोड़ों डॉलर्स खर्चा होता है इस बात के लिए कि इस दुनिया कहां से शुरू हुआ है उसके पर खर्चा करते हैं. They are spending millions of dollars every year just to research and to find out how this world came into existence. आणि फक्त हे त्यांना शिकायचं असतं की पाहायचं असतं की या जगाची सुरुवात कुठून झाली आहे. ते करोडो रुपये खर्च करतात. Praise the Lord. हालेलुया. परमेश्वर ने हमें बनाया, उसके स्वरूप में बनाया है. परमेश्वराने त्याच्या स्वरूपात आपल्याला We बनवलेलं are आहे. not monkeys. आपण माकडं नाहीये. हमको बंदर में से नहीं आए हैं. आपण माकडातून आलेलं प्रभु ने नाही. उसके स्वरूप में हमें बनाया, उसके जैसा बनाया है. परमेश्वराने त्याच्या सारखा आणि त्याच्या स्वरूपात आपल्याला हमको बनवलं ऐसा बुद्धि दिया जैसा परमेश्वर you see God has imagination. आणि त्याने त्याची स्वकल्पना आपल्यामध्ये दिलेली आहे. जब परमेश्वर बाइबल में लिखा है let us make man, तेव्हा तो म्हणाला की चला मनुष्य बनवूया. let us make man. चला आपण मनुष्य बनवूया. जब परमेश्वर ने बोला आइए हम मनुष्य को बनाएंगे, वो कल्पना था. जेव्हा तो असं म्हणाला तेव्हा ती कल्पना होती. और ऐसा बोलने के बाद इमीडिएटली आदमी को नहीं बनाया प्रभु ने. लगेच त्याने मनुष्याला बनवलं असं नाही झालंय. ऐसा बोलने के बाद में उसने आकाश और पृथ्वी बनाया, ते बोलल्यानंतर त्याने आकाश आणि पृथ्वी बनवली पेड़ पौधे बनाया, आणि झाडं आणि उजाला बनाया, अंधेरा बनाया. अंधार आणि प्रकाश ये बनवला. सब बनाने के बाद में छठा दिन को उसने इंसान को आदमी आणि को हे बनाया. सगळं बनवून झाल्यानंतर 6व्या दिवशी त्याने मनुष्याला बनवलं. प्रेज द, उसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? हमको बनाने के लिए पूरा दुनिया बनाया उसने. त्याने आपल्याला बनवण्यासाठी पूर्ण सृष्टी रचलेली प्रेज द आहे. लॉर्ड, हालेलुया. Hallelujah. So ये कल्पना है प्रभु का. आणि ही कल्पना आहे And परमेश्वराची. same thing he has put in us. आणि तीच गोष्ट त्याने आपल्यामध्ये पण घातलेली But आहे. यहाँ पे क्या लिखा है? पण इथे काय लिहिलेलं आहे? In 2 Corinthians chapter 10 verses 5 में आणि दुसरा करीन 10:5 मध्ये हमारा जितना भी कल्पना है, आपल्या जेवढ्या पण we कल्पना have to आहेत bring it under subjection. आणि त्या सर्व कल्पना आपल्याला येशूच्या समोर Okay, क्या लिखा है? पढ़िए वो वहाँ पे. तर्क वितर्क व देव विषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून Knowledge, all the knowledge we have, जो भी हमने दुनिया से knowledge सीखा है वो सब, bring all that knowledge. Yes. आणि सर्व पाडून टाकून हा. आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. कितने लोगों को समझ में आ रहा है क्या क्या लिखा है यहाँ पे? किती लोकांना हमारा कळतं? नॉलेज, हमारा इमेजिनेशन, वो सबको bring it under subjection. आपले सर्व विचार, आपल्या कल्पना, आपले सर्व तर्क वितर्क सगळं काही आपण येशूच्या समोर यानी वचन के अनुसार लाना है. वचनानुसार आपल्याला त्या कल्पना हमारा करायच्या. सोच, हमारा कल्पना जी और इमेजिनेशंस कैन रन वाइल्ड. आणि पहा आपले जे तर्क वितर्क आहे, विचार आहे ते कसे पण धावू शकतात. We can imagine anything. आपण काही कल्पना करू शकतो. Imagination is not faith. आणि पहा कल्पना हा विश्वास नाहीये. There's a very less difference. I mean, there's a very slight difference between imagination and faith. आणि पहा
कल्पना आणि विश्वास या दोघांमध्ये थोडासा फरक आहे. बहुत कम फर्क है, इसलिए कभी कभी पहचानना मुश्किल हो जाता है ये विश्वास है या ये कल्पना है. आणि पहा खूप थोडासा फरक आहे म्हणून कळत नाहीये की कल्पना आहे की विश्वास आहे. समझ में आ रहा है आप लोग को. कळतंय का तुम्हाला? कल मैं कुछ भी बोलूंगा, प्रभु मैं ऐसा करने वाला हूं, अभी वो विश्वास है या मेरा कल्पना है. मी उद्या काही म्हणेन की मी हे असं असं काहीतरी करणार आहे, तो माझा विश्वास आहे की कल्पना आहे. अगर विश्वास है तो प्रभु उसका जिम्मेदारी लेता है. जर विश्वास आहे तर परमेश्वर त्याची जबाबदारी घेईल. अगर मेरा कल्पना है तो प्रभु उसका जिम्मेदारी नहीं लेता है. पण ती जर माझी इमॅजिनेशन असेल, कल्पना असेल तर परमेश्वर त्याची जबाबदारी नाही घेणार. Praise the Lord. हालेलुया. Fight a good fight of faith. विश्वासाची चांगले युद्ध लढा. We need to mature in the word. आणि आपल्याला वचनामध्ये मोठं करा. We have to mature in God, in the spirit. आणि आत्म्यामध्ये आपल्याला मोठं बनायचं We आहे. need to recognize the voice of God. आपल्याला परमेश्वराचा आवाज ओळखता आला We have to पाहिजे. spend time in the presence of God. आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ We घालवायला must पाहिजे. develop some time to spend in the presence of God. आणि आपल्याला असा वेळ पाहिजे जो आपण परमेश्वराच्या सोबत घालवू शकू. Praise the Lord. Hallelujah. See, every day in the morning from 7 to 8 we have prayer on Zoom. आणि पहा रोज सकाळी सोमवार ते शनिवार सकाळचे 7 वाजता झूम वरती आपली प्रार्थना असते. People from many different places are joining us. आणि खूप वेगळ्या ठिकाणावरून लोक आम्हाला जॉईन होतात. From Goa people are joining us, from what is that other place, Bidar, and so many different places, आणि Nasik and I don't know, so many places. Yeah, खूप ठिकाणावरून लोक आपल्याला जॉईन होतात. I want to encourage all of you. आणि मी तुम्हाला हे इन्करेज करू See, many इच्छितो. of you, I don't know how many of you pray every day in the morning and go out. आणि मला माहिती नाही की किती जण तुम्ही सकाळची प्रार्थना करता आणि बाहेर कामाला जाता. At least join us in the morning. You can start your day with a prayer. आणि कमीत कमी आमच्या सोबत जॉईन व्हा की जेणेकरून प्रार्थना पूर्वक तुम्ही तुमचा दिवस सुरू करू If you शकाल. don't have that link, you can contact anybody in our church, any of our leaders, they will send you the link. Join us in the morning so that before you go out of the house, before you step out of the house, you go with the covering and you go at prayer. आणि पहा जर तुमच्याकडे ती लिंक नाहीये तर आम्हाला भेटा, तुमच्या लीडरना भेटा, जेणेकरून तुम्हाला ती लिंक भेटेल, जेणेकरून तुम्ही तुमचं काम सुरू करायच्या अगोदर, बाहेर कामाला जाण्याच्या अगोदर प्रार्थना पूर्वक तुम्ही बाहेर निघाल. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. How many of you have learned something today? आज किती लोक काय शिकलेले आहेत? कितने लोग आज कुछ सीखे हैं आप लोग? किती लोक आज शिकलेले आहेत? We are fighting a fight of faith. आणि आपण आता विश्वासाचं युद्ध लढत आहोत. And our fight is not against flesh and blood. आणि आपलं युद्ध जे आहे ते रक्त मांसाबरोबर It's नाहीये. a spiritual fight. आणि ही आत्मिक लढाई आहे. And let me tell you, you are more than a conqueror in that आणि fight. मला तुम्हाला सांगू दे इच्छिता की तुम्ही महाविजयी वो आहात. लड़ाई लड़ने से पहले आप विजय हो गए. ती लढाई लढायच्या अगोदर तुम्ही क्योंकि यीशु विजयी ने आहात. वो लड़ाई आपके लिए ऑलरेडी लड़ लिया. कारण की येशूने ती लढाई तुमच्यासाठी अगोदरच लढलेली Come. आहे.